रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खरशेत तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे आज 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला। प्रसंगी शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक माननीय श्री कापसे सर, शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक माननीय श्री जगधने सर व शाळेतील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करताना शाळेतील विविध शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते व त्या प्रसंगी शाळेतील शिक्षिका निकम मॅडम यांनी भाषण केले। मी ज्ञानाच्या अथांग महासागरात विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्रिवार अभिवादन करते। रयत शिक्षण संस्थेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खरशेत येथे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। बघा मुलांनो, आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे। महापरिनिर्वाण दिन म्हणजे त्यांचा मृत्यूदिन आहे, त्यांची पुण्यतिथी आहे आणि त्यांच्या आयुष्यातला त्यांचा शेवटचा श्वास त्यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी या ठिकाणी घेतला, दिल्ली येथे या ठिकाणी घेतला। मी तुम्हाला डॉक्टर आंबेडकरांची एक छोटीशी माहिती सांगणार आहे। डॉक्टर आंबेडकरांना तुम्ही सर्वजण, आपल्या शाळेचंच नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही रोज बघतात ना, वाच। हे आंबेडकर कसे होते रे मुलांनो, अगदी तुमच्यासारखे असे छोटे छोटे छोटे। त्यांचं बालपण जर बघितलं ना, डॉक्टर आंबेडकर 7 नोव्हेंबर 1900 रोजी इयत्ता पहिलीच्या वर्गात पहिल्या दिवशी हजर झाले। कोणत्या दिवशी? 7 नोव्हेंबर 1900 दिवशी। 7 नोव्हेंबर हा दिवस म्हणून विद्यार्थी दिन मानला जातो, कारण या दिवसापासून शैक्षणिक क्रांती घडून या ठिकाणी आहे। आणि डॉक्टर आंबेडकर जेव्हा शाळेत गेले ना पहिल्या दिवशी, त्यावेळची परिस्थिती अशी तुमच्यासारखी नव्हती मुलांना। तुम्ही किती छान आनंदाने येतात, शाळेत दप्तर घेऊन येतात, इथं आले का वर्गात बसतात, सगळे शिक्षक तुम्हाला वर्गात शिकवतात, एकदम आनंदाने परिपाठ होतो वगैरे। असं नव्हतं रे त्यावेळेस त्यांचं। त्यावेळची सामाजिक विषमता समाजामध्ये खूप मोठी होती, फार मोठी विषमता होती। डॉक्टर आंबेडकर जेव्हा पहिल्या दिवशी तयारी करून गेले ना, तेव्हा त्यांच्या आईने मात्र त्यांना सांगितलं, भीमा तू जर शाळेत जातो ना, त्या शाळेमध्ये तुला पाहिजे तशी वागणूक नाही मिळणार, त्यामुळे तू घाबरून जाऊ नकोस, पण जर तुला शिकायचं आहे तू सर्व परिस्थितीला मात केली पाहिजे। आणि पाठवलं शाळेमध्ये। डॉक्टर आंबेडकर शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांनी कुठलं, पहिल्या दिवशी जाणारा मुलगा, पहिला शाळेचा दिवस आयुष्यातला, किती आनंद असेल रे। छान मस्त एक पिशवी, त्यावेळेस काय दप्तर वगैरे असं नव्हतं, एक गोंडपटाची पिशवी घेतली हातामध्ये, पाटी घेतली आणि चालले शाळेमध्ये। शाळेत गेल्यानंतर मात्र त्यांना वर्गात प्रवेश नाही। शाळेत घेतल्यानंतर त्यांना वर्गात प्रवेश नाही। जी मुलं वर्गाच्या बाहेर चप्पल बूट काढत होते, तिथं त्यांना पाठीमागे दरवाजामध्ये वरांड्यामध्ये गुरुजींनी बसवलं। तर बाल मनाला हे फार अवघड वाटलं, त्यांना सामाजिक विषमतेचे एवढं त्यांना वाटलं, अरे मला सर्व मुलं वर्गात आणि मी बाहेर। वर्गात गुरुजी आले, वर्गात गुरुजी आल्यानंतर रोज वर्गामध्ये शिकवायला सुरुवात केली, अभ्यास करायचे। पण डॉक्टर आंबेडकरांना तर वर्गाच्या बाहेर बसून शिकायला लागायचं। आणि वर्गाच्या बाहेर बसून शिकल्यानंतर जेव्हा जर गुरुजींनी एखादा प्रश्न वर्गातल्या मुलांना विचारला, तर वर्गातले मुलं खाली माना घालायचे, डॉक्टर आंबेडकर हात वरती करायचे। डॉक्टर आंबेडकरांनी हात वरती केला तर गुरुजी त्यांना प्रश्न विचारायचे नाही, उत्तर विचारायचे नाही। एकदा त्यांनी गणित सोडवायला दिलं, गणित सोडवायला दिल्यानंतर मग गुरुजींनी विद्यार्थ्यांना गणित सोडवायला दिलं। कोणत्याही विद्यार्थ्याला गणित सोडवता आलं नाही। त्यांनी सर्वांच्या पाट्या पाहिल्या, सर्वांच्या पाट्या कोऱ्या। डॉक्टर आंबेडकर बाहेर बसलेले होते, त्यांनी अशी लांबून त्यांची पाठी दाखवली की बघा गुरुजी, मी उत्तर सोडवलंय बघा। पण गुरुजींनी मात्र त्यांना शाबासकी दिली नाही, का त्यांचं उत्तरसुद्धा पाहिलं नाही। आणि मग त्यांनी एकदम सुरुवातीचे दिवस, आणि त्यांनी गुरुजींना विचारलं, तुम्ही मला प्रश्न का नाही